हे आपल्या पार्टनरकडून आपल्याला एक्सपेक्टेड असतं, पण ते आणि त्याचमुळं आपल्याला चांगलं सेक्च्युअल एन्जॉयमेंट मिळतं आणि रिअल मी इंटरकोर्स जेव्हा करतो मला एन्जॉयमेंट भेटत नाही, कारण त्यांना सेक्च्युअल लाईफला जास्त महत्त्व द्यायचं असतं। मॅरेजच्या नंतर पण ते जास्तीत जास्त मास्टरबेशन करतात, पण इंटरकोर्सला कमी टाईम देतात। कारण नमस्कार मित्रांनो, जेव्हा केव्हा तुम्ही इंटिमेट होता तेव्हा तुम्हाला प्रॉपर चांगली ग्रीप आली पाहिजे, चांगलं फ्रिक्शन झालं पाहिजे। ज्याप्रमाणे तुम्ही मास्टरबेशन करता तेव्हा तुम्ही हाताने घट्ट पकडता आणि बरोबर प्रॉपर ग्रीपमध्ये किंवा फ्रिक्शन करून तुम्ही मास्टरबेशन करता, त्याचप्रमाणे आपल्या लैंगिक आयुष्यामध्ये जेव्हा केव्हा तुम्ही इंटिमेट होता तेव्हा आपल्या योनिमार्गाचं प्रॉपर आपल्याला चांगली घट्ट पकड मिळाली पाहिजे आणि चांगलं फ्रिक्शन मिळालं पाहिजे आणि त्याचमुळं आपल्याला चांगलं सेक्च्युअल एन्जॉयमेंट मिळतं, प्रॉपर इजॅक्युलेशन होतं। नाहीतर बरीच माझ्याकडे अशी पण पेशंट येतात की डॉक्टर साहेब मास्टरबेशन केलं तर मला एन्जॉयमेंट भेटतं आणि रिअल मी इंटरकोर्स जेव्हा करतो मला एन्जॉयमेंट भेटत नाही। आणि याच विषयावर आज आपण इन शॉर्ट सायंटिफिक इन्फॉर्मेशन घ्यायचा या व्हिडिओद्वारा एक प्रामाणिक प्रयत्न करूया। मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश। ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला मार्गदर्शन करीत आहे, सेक्स एज्युकेशन द्यायचा प्रयत्न करीत आहे, सायंटिफिक व्हिडिओ बनवित आहे। आणि खरोखर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील नक्कीच माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर पण करा। तर मित्रांनो, बऱ्याच वेळा काय होतं की 1 ते 2 डिलिव्हरी झाल्यानंतर जे आपल्या पार्टनरचा योनिमार्ग असतो तो थोडासा सैल होऊन जातो आणि तो सैल झाल्यामुळं ज्याप्रमाणे आपल्याला मास्टरबेशन करताना ग्रीप भेटते तेव्हा आपल्याला प्रॉपर ग्रीप भेटत नाही, कारण की यांचा योनिमार्ग सैल होऊन जातो। आणि फॉरेन कंट्रीसारखं जसं की फॉरेन कंट्रीला सिझेरियन सेक्शनला जास्त महत्त्व यासाठी देतात की त्यांची म्हणजे वजानल ॲनाटॉमी ते बिघडू देत नाही, कारण त्यांना सेक्च्युअल लाईफला जास्त महत्त्व द्यायचं असतं, सेक्च्युअल लाईफ जास्त एन्जॉय करायचं असतं। पण आपल्या इथं उलटं आहे की आपल्या इथं वजानल डिलिव्हरीला आपण जास्त महत्त्व देतो आणि सिझेरियन म्हटलं सेक्शन आपण करू देत नाही। तर मित्रांनो, त्याच्यामुळं काय होतं की वजानल डिलिव्हरी झाल्यानंतर नक्कीच जे आपल्या वजानलचे मसल किंवा टिश्यू असतात हे थोडेसे म्हणजे रिलॅक्स होऊन जातात आणि त्याच्यामुळे त्यांचा योनिमार्ग थोडा सैल होऊन जातो। पण हे सैल झालेला मार्ग विदिन अ स्पॅन ऑफ डिलिव्हरीच्या 1 ते 2 महिन्यामध्ये जर कंटिन्यू म्हणजे डिलिव्हरी झाल्यापासून तर 2-3 महिने कंटिन्यू जर त्या पार्टनरने जर किगल एक्सरसाइज जर केलं, मी आता किगल एक्सरसाइज बरोबर सांगितलंच आहे तुम्हाला की गुदद्वाराचे मसल आत ओढायचे आहेत, सोडायचे आहेत, गुदद्वाराचे मसल आत ओढायचे आहेत, सोडायचे आहेत। तर किगल एक्सरसाइज जर केलं तर हा जो सैल योनिमार्ग झालेला असतो हा थोडा किगल एक्सरसाइजनं टाईट होतो। किंवा तुम्ही कोणतेही फ्लोअरचे किगल एक्सरसाइज पण करू शकतात, ते आपल्या यूट्यूबवर भरपूर किगल एक्सरसाइज दाखवलेले आहेत, कोणतेही एक एक्सरसाइज तुम्ही त्याच्यातला निवडू शकता। तर किगल एक्सरसाइज करणं आफ्टर द डिलिव्हरी हे आपल्या पार्टनरकडून आपल्याला एक्सपेक्टेड असतं, पण ते बाळाच्या म्हणजे ग्रोथमध्ये म्हणजे इतकी ती म्हणजे इन्व्हॉल्व झालेली असते तर स्वतःच्या म्हणजे बॉडी पार्टकडे ती लक्ष देत नाही आणि त्याच्यामुळे कोणीच स्त्रिया किगल एक्सरसाइज करत नाही आणि त्याच्यामुळे त्यांचा योनिमार्ग सैल होतो। आणि डिलिव्हरी झाल्यानंतर पार्टनरला ताबडतोब प्री डिलिव्हरी आणि पोस्ट डिलिव्हरीमध्ये आपल्या फ्रिक्शनमध्ये किंवा आपल्या ग्रीपमध्ये त्याला फरक जाणवतो आणि त्याच्यामुळं त्याला बरोबर प्रॉपरली एन्जॉयमेंट मिळत नाही। तर म्हणून काही लोक बरेच माझ्याकडे अशी पण पेशंट येतात की मॅरेजच्या नंतर पण ते जास्तीत जास्त मास्टरबेशन करतात, पण इंटरकोर्सला कमी टाईम देतात। कारण की त्यांना जो मास्टरबेशन करताना जो म्हणजे फील येतो, जे त्यांना ग्रीप भेटते, जे त्यांना एन्जॉयमेंट भेटतं ते ड्युरिंग द इंटरकोर्स मिळत नाही, म्हणून ते मास्टरबेशनच्या आहारी जातात। तर यासाठी काय करायला पाहिजे, यासाठी आता माझ्या क्लिनिकमध्ये मी एक वजानल हायपू लेझर मशीन आणलेलं आहे। हे वजानल वॉलला टाईट करून देतं। जर तुमच्या पार्टनरची जर वजानल जर वॉल जर लूज असेल किंवा ती जास्त ओबेज असेल किंवा खूप जाडी असेल तर नक्कीच त्यांचा वजन जो लूज असेल तर आमच्या क्लिनिकला आम्ही वजानल टाईटनिंग मशीन आणून ठेवलेली आहे, जी की माझी मुलगी करते, मी नाही करत। तर केव्हाही तुम्ही जर माझ्या क्लिनिकला आलात आणि तुमच्या पार्टनरला जर ट्रीटमेंट घ्यायची असेल तर माझ्याच बाजूला माझ्या मुलीचं क्लिनिक आहे, तिथं आम्ही वजानल टाईटनिंग हे ट्रीटमेंट चालू केलेली आहे। तर मला वाटतं पोस्ट डिलिव्हरी झालेल्या प्रत्येक स्त्रियांनी जर वजानल डिलिव्हरी झाली असेल तर ही थेरपी महिन्यातून 1 वेळा किंवा 15 दिवसातून 1 वेळा